नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची जी माहिती आहे ती बघणार आहोत आणि ती माहिती आहे तुमच्या रिलेटेड, म्हणजे तुम्ही जे उद्या SSC MTS देणार आहे त्याच्या रिलेटेड, म्हणजे तुम्हाला सर्व त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती आजच्या लेक्चरच्या माध्यमातून होऊन जाईल. तर सर्वप्रथम आपण जाणूया की SSC MTS भरती जी आहे, ज्याला मल्टीटास्किंग स्टाफ आपण म्हणतो, त्याच्या रिलेटेड स्टाफ सिलेक्शन कमिशनची जाहिरात असते जी प्रत्येक वर्षी येते, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आलेली आहे. तर SSC MTS भरती 2025 ज्यामध्ये यावेळेस आपल्याला MTS अँड हवालदार यांच्या पदांची मेगा भरती जी आहे ती बघायला मिळतात. ठीक आहे, 1000+ पदे जी आहे याच्यामध्ये डिक्लेअर झालेली आहे. त्यातली काही पदे ही पूर्ण नंबर जो आहे तो देण्यात आलेला आहे, पण काही पदांचा अजूनही नंबर जो आहे तो पूर्णपणे देण्यात आलेला नाहीये. तर त्याच्याबद्दल माहिती बघूया की परीक्षेचे नाव आहे मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ, जे नॉन टेक्निकल असतं मल्टीटास्किंग स्टाफ ते परीक्षेचं नाव आहे. याच्यामध्ये हवालदार जे आहे त्याच्यामध्ये CBIC आणि CBN म्हणजे नार्कोटिक्स डिपार्टमेंट रिलेटेड असेल, इन्कम टॅक्स अँड कस्टम रिलेटेड असेल. ठीक आहे, CBIC इन्कम टॅक्स अँड कस्टम रिलेटेड असेल किंवा नार्कोटिक्स डिपार्टमेंट रिलेटेड असेल, यांच्यामध्ये जी हवालदार पद असते याच्या संबंधी जी भरती आहे ती यावेळेस होणार आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, हवालदार जे पद असते याच्या संबंधीची जी भरती आहे ती यावेळेस जी आहे ती घेतल्या जाणार आहे. ओके, यामध्ये पदाचे नाव आणि जर आपल्याला तपशील जो आहे तो बघायचा झाल्यास त्यामध्ये अगदी बेसिक मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पदाचे नाव आणि तपशील मध्ये मल्टीटास्किंग स्टाफ, नॉन टेक्निकल स्टाफ आणि नंतर याची जी जागा आहे ते अजूनपर्यंत डिक्लेअर झालेल्या नाहीये, त्या जागा नंतर कधीतरी कळवण्यात येणार आहे. परंतु हवालदार जे आहे म्हणजे ते इन्कम टॅक्स अँड कस्टम्स रिलेटेड असो किंवा नार्कोटिक्स डिपार्टमेंट रिलेटेड असो, याच्या जागा मात्र डिक्लेअर झालेल्या आहे आणि त्या आहे 1075. ठीक आहे, म्हणून म्हटलं गेलेलं आहे की यामध्ये 1075+ जागा आहे, कारण मल्टीटास्किंग स्टाफ ज्या नॉन टेक्निकल आहे त्याच्या जागा अजूनपर्यंत डिक्लेअर झालेल्या नाहीये. ठीक आहे, त्याने डिक्लेअर असंच केलेलं आहे की नंतर जे आहे ते कळवण्यात येईल. त्यामुळे ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते की जागा फक्त एवढ्याच नाहीये, त्यापेक्षाही जास्त ज्या जागा आहेत त्या येण्याची शक्यता यावेळी जी आहे ती दर्शवल्या जाते. त्यानंतर सोबतच तुम्हाला इथे माहिती पडेल की शैक्षणिक पात्रता याच्यासाठी काय असते, कारण की मल्टीटास्किंग स्टाफ आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त दिली जाते 10वी उत्तीर्ण. ठीक आहे, लक्षात असू द्या, याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त 10वी उत्तीर्ण किंवा जर त्याच्या रिलेटेड तुम्ही काही केलेलं असेल, सपोज फॉर एक्झाम्पल 8वी नंतर तुम्ही कोणते कोर्सेस केले असतील तर ते समतुल्य जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे 10वी नंतर तुम्ही 12वी जरी झाला असाल तरी तुम्ही याच्यासाठी पात्र असू शकता. फक्त तुम्ही जर ग्रॅज्युएशन झालं असाल तरी पात्र असू शकता. फक्त तुमचं वय जे आहे ते त्यामध्ये बसणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि हे दोन्ही म्हणजे पद क्रमांक 1 असेल किंवा पद क्रमांक 2 असेल, म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल असेल किंवा हवालदार या पदासाठी असेल, दोन्ही पदांसाठी 10वी उत्तीर्ण जे आहे ते मागितलेलं आहे. सोबतच तुम्हाला लक्षात ठेवायची आहे वयाची अट. ठीक आहे, वयाच्या अट मध्ये काय लक्षात ठेवाल तर 1 ऑगस्ट 2025 रोजी SC SC साठी यामध्ये 5 वर्ष सूट आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर MTS आणि हवालदार साठी 18 ते 25 वर्ष. ठीक आहे, लक्षात असू द्या, MTS किंवा हवालदार जे पद आहे त्यासाठी 18 ते 25 वर्षापर्यंत, आणि सोबतच हवालदार जे CBIC मध्ये येतात त्यांना 18 ते 27 वर्षापर्यंत जे सूट आहे ती देण्यात आलेली. म्हणजे 18 ते 27 पर्यंत तुमचं वय हवं. त्याच्यामध्ये जर तुम्ही एक्सटेंड होत असाल, म्हणजे तुमचं वय फॉर एक्झाम्पल 29 वर्ष असेल तरीही तुम्ही OBC किंवा SC कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्ही हा जो फॉर्म आहे अगदी सहजतेने भरू शकता. ठीक आहे, तर SC ST साठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट जी आहे ती यावेळेस देण्यात आलेली आहे. आणि MTS हवालदार जे CBN असेल म्हणजे नार्कोटिक्स डिपार्टमेंट रिलेटेड असेल तर 18 ते 25 लक्षात ठेवायचं आहे, आणि इन्कम टॅक्स आणि कस्टम रिलेटेड असेल तर 18 ते 27 वर्ष लक्षात ठेवायचे, आणि त्यामध्ये मिळालेली सूट जी आहे ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यासोबतच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नोकरी ठिकाणी कोणतं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही यामध्ये सिलेक्शन झालं तुमचं तर नेमकं नोकरी ठिकाण जे आहे ते कोणतं असेल, त्यामध्ये लक्षात असू द्या की यामध्ये नोकरी ठिकाण आहे संपूर्ण भारत. ठीक आहे, म्हणजे असं अजिबात नाहीये की तुम्ही जिथे राहता तिथेच तुम्हाला जॉब मिळेल. संपूर्ण भारतात तुम्हाला कुठे शिफ्ट जे आहे ते केल्या जाऊ शकता. याच्यामध्ये फी जी आहे ती जनरल OBC साठी आहे 100 रुपये. ठीक आहे, आणि जर तुम्ही SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन महिला असाल तुम्हाला कोणतीही फी देण्याची गरज नाही. ठीक आहे, एक्स सर्व्हिसमॅन महिला PWD SC ST कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला कोणतीही फी देण्याची गरज नाही. फक्त जर तुम्ही जनरल किंवा OBC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 100 रुपये जे आहे ते भरावे लागतील. त्यानंतर या संबंधी महत्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे 24 जुलै 2025 रात्री 11 वाजेपर्यंत. ठीक आहे, लक्षात असू द्या 24 जुलै 2025 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे भरू शकता. पण माझं एक पर्सनल सजेशन असं तुम्हाला राहील की जास्त वेळ घेऊ नका, कारण की लास्ट जेव्हा शेवटची वेळ असते लास्ट टाइमला सर्वच मुलं जे आहे ते मुलं मुली फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मॅक्सिमम टाइम सर्व्हर डाऊनचे इश्यू येतात. त्यामुळे तो इश्यू येऊ नये यासाठी सजेशन असं राहील की 24 जुलै ही तारीख येण्याच्या अगोदरच तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला असावा. त्यानंतर परीक्षा जी आहे ती 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 दरम्यान जी आहे ती घेण्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणजे परीक्षेची तारीखही यांनी दिलेली आहे जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे हा इथपर्यंत तरी कंप्लीट असलाच पाहिजे. म्हणजे 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुमचा अभ्यास जो आहे तो कंप्लीट असला पाहिजे. तर या होते या संबंधीच्या महत्वाच्या तारखा.
आणि त्यासंबंधी एक छोटीशी अजून एक माहिती लक्षात असू द्या की ऍडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला एक्झामच्या पहिले जे आहे बिफोर एक्झाम जे आहे ते अवेलेबल होऊन जाईल. यामध्ये मंथली सॅलरी जे आहे ते पे स्केल असतो मित्रांनो 18,000 ते 22,000 पर्यंत. ठीक आहे, 18,000 ते 22,000 पर्यंत तुम्हाला मंथली जो पे स्केल आहे तो आढळून येतो. आणि अप्लिकेशन फी जे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं जनरल असेल ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल त्याच्यासाठी 100 रुपये आणि SC ST PWD किंवा ज्या इतर महिला वगैरे असेल त्यांच्यासाठी पूर्णपणे 0 रुपये म्हणजे पूर्णपणे अगदी काहीही त्यांना फी भरण्याची अजिबात गरज जी आहे ती नाहीये. आणि ही सिलेक्शन प्रोसेस ही पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे हे सुद्धा लक्षात असू दे सिलेक्शन प्रोसेस कशी राहील ही पूर्णपणे ऑनलाईन जी आहे ती राहणार आहे. आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असल्यास तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जायचं. वेबसाईटचं नाव आहे www.ssc.government.in. ठीक आहे, जसं तुम्हाला माहितीच असेल एक नवीन एक आपल्या देशामध्ये एक नवीन करंट अफेअरच्या रिलेटेड तुम्हाला सांगून देतो की जर आता कोणतीही बँक ओळखायची असल्यास, ठीक आहे, कोणत्याही बँकची रिअल वेबसाईट ओळखायची असल्यास त्यांना आता त्यांच्या डोमेन मध्ये .bank.in हे लावणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे इथे .government.in जिनियन वेबसाईट जे असते त्यांच्या पुढे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट पुढे .government.in हे डोमेन जे आहे ते लावलं जातं. ठीक आहे, तो आपला मुद्दा नव्हता पण लक्षात असू द्या की ही जी आहे संपूर्ण माहिती SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन या एक्झाम रिलेटेड आहे. कदाचित तुम्हाला ही जी माहिती आहे ही थोडी आवडली असेल. जर आवडली असेल तर आत्ताही वेळ गेलेला नाहीये. ठीक आहे, आत्ताही वेळ गेलेला नाहीये, संधी अजून हातातून गेलेली नाहीये आणि जागा भरपूर आहे. अजूनही जागा डिक्लेअर होणार आहेत. ठीक आहे, 1075 जागा डिक्लेअर झालेल्या आहेत पण अजूनही जागा डिक्लेअर होणार आहे. त्यामुळे अजिबात ही संधी गमावू नका कारण की अशा संध्या पुन्हा पुन्हा येत नाहीत. ठीक आहे, अजिबात ही संधी गमावू नका आणि लगेच हा फॉर्म जो आहे तो भरून घ्या कारण की शेवटची डेट येण्याची वाट बघू नका कारण की तोपर्यंत अनेक इश्यूज जे आहे ते जाणवतात. त्यामुळे जेवढ्या लवकर होईल हा फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुमची जी येणारी एक्झाम असेल किंवा तुमचं जे होणारी प्रोसिजर असेल ही अगदी सहजतेने जे आहे ते होऊन जाईल. ठीक आहे, या विचार असेल आजचं लेक्चर आपण इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला काळजी घ्या, अभ्यास करा. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की कराल. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला. कधी काही स्टेटस स्टोरी सुद्धा ठेवत चला. आणि लक्षात असू द्या मित्रांनो की जर तुम्हाला यासारख्या अजून अपडेट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच तुम्हाला एक घंटीसारखा आयकॉन दिसत असेल त्या ऑल या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढे येणारे कोणतेही नोटिफिकेशन तुमच्या डोळ्यासमोरून मिस आउट होणार नाही. ठीक आहे, या विचार असेल आजचं लेक्चर इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत चला.